प्रत्येक आठवड्याला न्यू स्केच काढायचा आणि यूट्यूबवर अपलोड करायचा असं ठरवलं होतं, पण काही कारणामुळे जमलं नाही. पण आता ठरवलंय, कोणतेही कारण असो, आता कन्सिस्टंटली व्हिडिओ यायलाच पाहिजे. आज ठरवलं होतं रॅन्डम व्हेजिटेबल सॅलडचा स्केच काढायचा आणि त्यांना सरप्राईज द्यायचा. पण त्यांना ते कम्फर्टेबल वाटलं नाही. त्यांचा आदर ठेवत स्केच नाही काढला. मग ठरवलं किराणा दुकानाच्या ओनरचा स्केच काढायचा. पण मनात भीती, जर त्यांनीही नकार दिला तर. पण लकीली त्यांनी लगेच होकार दिला. आम्ही त्यांचा फोटो घेतला आणि स्केच काढायला घरी आलो. स्केच काढताना एकच गोष्ट डोक्यात होती, ही साधीशी भेट त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकेल का. प्रत्येक रेषेत एक गोष्ट कॅप्चर करायची होती, त्यांची मेहनत आणि साधेपणा. स्केच पूर्ण झाला. आता फक्त त्यांच्या रिॲक्शन पाहायचा उत्सुकतेनं वाट पाहत होतो. पण स्केच देण्यासाठी जेव्हा पोहोचलो ते भेटलेच नाही. थोडंसं वाटलं हे सरप्राईज त्यांना देता येईल का, पण थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि यावेळी ते भेटले. त्यांना स्केच दिला. तुम्ही पण बघा त्यांचा रिॲक्शन काय होता. काय तुम्ही रेडी आहे तुमचा स्केच बघायला? कसं वाटलं? अमेझिंग, खरंच दिसतंय तुमच्यासारखं. सेम कसं वाटलं? खुशी होत आहे? हो. तुमच्यासाठी असं कोणी चित्र काढलंय का? नाही, कधीच नाही. म्हणजे रील मध्ये पाहत होतो आपण नेहमी इंस्टाग्रामच्या फीड मध्ये, किंवा असे रॅन्डम पीपलचे स्केच वगैरे काढतो. पण आज खरंच स्वतःच पाहून आज रिअल मध्ये, असलियत मध्ये घडलंय है ना. अजून काय सांगाल? काहीच नाही, फक्त एकदा प्रत्येकाने स्केच काढायला पाहिजे. म्हणजे खरंच असं वाटत नाही की बा इतकं रिअल होऊ शकते. खरंच रिअलिटी शो होते की बा खरंच सेम पिक्चर आहे. हो. तर तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला कोणते काम करायला खूप आवडतं? माझं नाव दीपक आहे आणि ज्याच्यात आपलं पॅशन आहे ते महत्वाचं असते. बाकी कोणती गोष्टी छोटी मोठी असते, पॅशन जे आहे ते फॉलो करा. तुमचा स्केच आहे, रिअलिटीमध्ये ते खरंच खूप चांगलं आलेलं आहे. असंच पॅशन फॉलो करा. बाकी बस तुमच्यामध्ये खरी सुखी व्यक्ती कोण असते? जास्त पैसा असलेली, जास्त प्रसिद्ध असलेली, की मनाने समाधान असलेली? मनाने समाधान, ती जास्त सुखी असते.
वेळ आणि पैसा यांची कोणतीही चिंता नसेल तर तुम्ही आयुष्यात काय कराल? ट्रॅव्हल. तुमच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती 3 गुणे असणे गरजेचे असते? एक ऑनेस्टी, लॉयल्टी आणि पॅशन स्वतःला फॉलो करायचे. तुमचं मन म्हणते ते काम करायचं. जे तुम्ही सुखी पण राहाल, तुम्हाला आनंद पण. थँक्यू. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या दिवसात आनंदाचा क्षण निर्माण करतात. त्या क्षणासाठी हा सगळा प्रवास वर्थ होता. यातून एक गोष्ट शिकायला मिळाली, प्रयत्न कधी वाया जात नाहीत. कधी कधी गोष्टी मनासारख्या होत नाहीत, पण योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. पुढचा स्केच कोणाचा काढावा यासाठी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, या छोट्या छोट्या आनंदाचे साक्षीदार व्हायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.